आणि आता बातमी आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची। कॅबिनेटच्या बैठकीत जयंत पाटील आणि मुख्य सचिवांमध्ये वाद निर्माण झाला असला तरी महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही असं संजय राऊत म्हणाले। तर कोरोनाच्या परिस्थितीवरून संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारलाही टार्गेट केलंय। आमची भांडी काचेची नाही, महाविकास आघाडीला काहीही होणार नाही। आता भांड्याला भांडं लागलं असेल कॅबिनेट मध्ये, पण आमची भांडी काचेची नाही, ते फुटणार नाहीत, लक्षात घ्या। ऑलरेडी या काचेच्या घराला प्रचंड तडे गेलेले आहेत। कोरोनाच्या हाहाकारात देश राम भरोसे, राऊतांची पुन्हा केंद्रावर टीका। देश तो राम भरोसे ही चल रहा है। कॅबिनेटच्या बैठकीत जयंत पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटेंवर संतापल्याचा विषय काही शांत होताना दिसत नाहीये। मात्र भांड्याला भांडं लागलं असलं तरी आमची भांडी काचेची नाही, त्यामुळे महाविकास आघाडीला काहीही होणार नाही अशा शब्दात राऊतांनी भाजपला टोला लगावला। तर कॅबिनेटच्या बैठकीत असं काहीही घडलं नाही असं अजित पवार म्हणतायत। कॅबिनेट मध्ये काय घडलंय काय झालंय हे बाहेर सांगता येत नाही, चर्चा झाल्या असतील काही, पण एक सांगतो की बाहेर कितीही कोणीही अफवा पसरवल्या तरी महाविकास आघाडीचं सरकार हे स्थिर आहे, हे मजबूत आहे। आता भांड्याला भांडं लागलं असेल कॅबिनेट मध्ये, पण आमची भांडी काचेची नाही, ते फुटणार नाहीत, लक्षात घ्या, किंवा तडेही जाणार नाहीये, मजबूत आहे। मला वाटतं त्या भांडणाचा खणखणाट पूर्ण महाराष्ट्र सतत ऐकत असतो आणि ऑलरेडी या काचेच्या घराला प्रचंड तडे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे काही पॉइंटचा विषय आहे की नंतर निश्चितपणे त्याचा एक दिवशी स्फोट होईल आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काचेचं भांडं आहे की तडा गेलाय हे स्पष्ट होईल। जयंत पाटील पण खूप सिनियर नेते आहेत, तर ते अतिशय शांत स्वभावाचे आणि अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेणारे आहेत। उलट जरा तापट स्वभावाचा मीच आहे, कडक बोलणारा। तर हे बातम्या कशा आल्यात काय आल्यात, कधी कधी महत्त्वाच्या गोष्टीच्या पेक्षा जी गोष्ट महत्त्वाची नाही अशालाच आपण महत्त्व द्यायला लागतो आणि लोकांचं लक्ष सगळं तिकडे डायव्हर्ट होतं। शिवसेना आणि राष्ट्रवादी ठिणगी पडत असल्याच्या चर्चेवरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली। त्याप्रमाणे कोरोनाच्या स्थितीवरूनही राऊत आणि दरेकर आमने सामने आले आणि त्याचं कारण आहे राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत देश राम भरोसे चालत असल्याचा हल्लाबोल केला। देश तो राम भरोसे ही चल रहा है। इस देश में सरकार है, इस देश में प्रशासन है, इस देश में प्रधानमंत्री जी है, इस देश में स्वास्थ्य मंत्री है। जिस तरह से गंगा यमुना में लाशें सैकड़ों की संख्या में वाराणसी से पटना तक आप देख रहे हो, और जिस तरह से एक तरह से हाहाकार मचा है, तो देश राम भरोसे ही चल रहा है। मला वाटतं संजय राऊत साहेब आता महाराष्ट्राच्या बाहेर पूर्णपणे गेलेले आहेत। आता संपूर्ण देशाचीच काळजी त्यांना खूप आहे आणि ते देश पातळीवरचे नेते असल्यामुळे इतर राज्यांचीच खूप काळजी आहे। प्रभू रामाच्या भूमीतलं बोलत असताना आपला पांडुरंगाच्या पंढरीत काय चाललंय याच्याविषयी त्यांना भाष्य करायला वेळ नाही। इकडे काँग्रेसच्या राहुल गांधींनी पुन्हा केंद्र सरकारवर ट्विट करून टीकास्त्र डागलं। केंद्र सरकारची लसीकरण नीती समस्येला आणखी वाढवत आहे, जे भारताला परवडणारं नाही। लसीची खरेदी केंद्र सरकारने केली पाहिजे आणि वितरणाची जबाबदारी राज्यांवर दिली पाहिजे। वाचवणारा नेहमी मारणाऱ्यापेक्षा मोठा असतो। कोरोनाची वाढती रुग्णसंख्या असो, गंगा नदीत वाहून येणारे मृतदेह, की मग लसींच्या तुटवड्यावरून देशभरात ठप्प होत चाललेली लसीकरण मोहीम, विरोधक केंद्राला घेरतायत आणि त्यातून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात होते। कोरोनाची परिस्थिती मात्र जैसे थेच आहे। कृष्णा सोनारवाडकर सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।